नमस्कार मित्रांनो, मी खानदेशी कलावंत पंकज माळी. सर्वप्रथम मी आपल्या क्रांती योद्धा न्यूज चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत करीतो. आजचा मुद्दा खूप खास आणि खूप आवर्जून पाहण्यासारखा मुद्दा आहे. तर आजचा मुद्दा मांडण्यासाठी आपल्या इथे पाहुणे देखील उपस्थित आहेत. उपस्थित पाहुणे म्हणजेच क्रांतिकारी ड्रायव्हर कामगार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष माननीय श्री अण्णासाहेब जावळे सर, ते आपल्यासोबत या ठिकाणी आज उपस्थित आहेत. तर आपण त्यांना आज त्यांनी प्रयागराज येथे झालेल्या 2 महिने हा महाकुंभ मेळ्याचे खूप सुंदर असे अनुभव देखील घेतलेले आणि थोड्याच दिवसात आपल्या नाशिक शहरामध्ये देखील कुंभमेळ्याचं आयोजन करणार आहेत. तर आपण त्यांना त्यांचा अनुभव आज विचारणार आहोत. तर नमस्कार सर. नमस्कार. नमस्कार. पंकजजी, खूप छान प्रश्न आपण उपस्थित केलेला आहे. बऱ्याच दिवसाची माझ्या मनात इच्छा होती की कुठल्या तरी चॅनलवरती प्रयागराज इथे झालेल्या महाकुंभाचं नियोजन याचा घेतलेला अनुभव हा कुठंतरी आपल्या समोर आणि प्रशासनासमोर मांडावा. त्यात आपल्या सर्वप्रथम मी क्रांती न्यूज चॅनलला आपण जी सुरुवात केली यात भरभरून शुभेच्छा देतो आणि आपले मनापासून आभार व्यक्त करतो, कौतुक करतो. तर प्रयागराजमध्ये झालेला कुंभमेळा आणि नाशिकमध्ये कसा व्हावा यासाठी ही मुलाखत आपण आयोजित केली, त्याबद्दल मी आपले न्यूज चॅनलचे आभार मानतो. तर मी प्रयागराजमध्ये गेल्या वर्षी जो कुंभमेळा झाला, या कुंभमेळ्यामध्ये मी 2 महिने सलग त्या ठिकाणी म्हणजे तिथेच मुक्काम पोस्टला होतो आणि खूप मोठा अनुभव त्या ठिकाणी मी घेतला. चांगला आला, वाईट आला, सर्वच काही गोष्टी. तर हा मी थोडा आपल्याशी शेअर करतो, जेणेकरून आपल्या नाशिकमध्ये कुंभमेळा जो होईल तो प्रशासनाला चांगल्या मार्गाने, चांगल्या दिशेने, चांगल्या पद्धतीने करता येईल यासाठी हा माझा प्रयत्न असेल आणि त्यातून माझ्या काही जी सर सूचना न म्हणता अनुभव सांगण्याचा मी प्रयत्न करतो. तर यामध्ये काय झालं, सर्वप्रथम जेव्हा आपण एक गाव, शहर किंवा कुठला एरिया असेल त्याचा जर विचार केला तर त्या ठिकाणी आपल्याला कोणाला डावलून कुठलाही कार्यक्रम सार्वजनिक करता येत नाही. धार्मिक असो, सार्वजनिक असो, हा कुठलाही कार्यक्रम कोणाला, कोणत्या जाती धर्माला डावलून करता येत नाही. तर ही सर्वात मोठी पहिल्या चूक झालेली प्रयागराजच्या कुंभमेळ्यामध्ये. तर प्रयागराजच्या कुंभमेळ्यामध्ये जर समजा प्रयागराज त्याचं नाव अलाहाबाद, इलाहाबाद असं जे नाव होतं ते प्रयागराज नंतर झालं. ठीक आहे, हिंदू धर्माप्रमाणे ते मान्यही झालं, बरोबर. पण मात्र त्या ठिकाणी जे राहणारे रहिवासी आहे तर यामध्ये हिंदू आलेत, मुस्लिम आलेत, ख्रिश्चन आलेत, सर्व धर्माचे लोक त्या शहरामध्ये राहतात आणि आज नाही राहते. ते कुंभमेळ्याला म्हणून ते राहायला तिथं गेलेले नाही आहे. तर त्या ठिकाणी जो मुस्लिम बांधव असेल तो त्याचं आयुष्य, त्याचे काही पिढ्या त्या ठिकाणी गेलेल्या आहेत, बरोबर. मग त्या काही पिढ्या गेलेल्या असताना जर समजा त्या माणसाला जर आपण सांगितलं की तू आमच्या कुंभमेळ्यामध्ये, आमचा हिंदू धर्माचा कार्यक्रम आहे आणि या ठिकाणी तू तुझा व्यवसाय करायचा नाही, बरोबर, तर हे कुठंतरी चुकतंय. हां, त्याचं मटणाचं दुकान असेल, त्याचं चिकनचं दुकान असेल, त्याचं नॉनव्हेज विकण्याचं दुकान असेल, त्याचं हॉटेल असेल, रेस्टॉरंट असेल, त्याच्यावर जरूर बंदी घालावी, बरोबर. का तर आपला हिंदू धर्माचा सण आहे, हिंदू धर्माचा कार्यक्रम आहे आणि फार मोठा या ठिकाणी साधू संत येतात, संत महात्मे येतात, तपस्वी येतात. तर त्यांनी आपल्या त्या ज्या नॉनव्हेजच्या वगैरे दुकानं जर बघितल्या किंवा ते योग्य नाही, बरोबर, हे अगदी बरोबर. पण मात्र त्या माणसाचं जर किराणा दुकान असेल, मुस्लिम माणसाचं, तर त्या मुस्लिम माणसाच्या किराणा दुकानला बंदी घालू नये किंवा तो हिंदू नाही आहे, तो मुस्लिम आहे म्हणून त्याच्या पोटावरती पाय देऊ नये, बरोबर. तर आपल्याला आठवत असेल की प्रयागराजच्या कुंभमेळ्यामध्ये मोठी महाचंगराचेंगरी झाली, बरोबर. हां, त्यामध्ये काही लोकांच्या ज्या डेड बॉडी आहेत ह्या अक्षरशः गंगा मैयाच्या रेतीमध्ये JCB करून त्यात गाडल्या गेल्या. हो सर. त्याचं कारण काय, का त्या ठिकाणी उद्रेक तयार झाला, त्या ठिकाणी जातीवाद तयार झाला आणि कोणत्याही समाजाचा कार्यक्रम असो, कोणत्याही धर्माचा कार्यक्रम असो, त्यांची ईद असो किंवा आपले दिवाळी असो, जर आपण एक भारतीय नागरिक म्हणून, एक भारत देशाचे बंधुत्व ठेवून आपण म्हणजे सांगायचं झालं तर जेव्हा आपण शाळेमध्ये जातो, आपला लहान मुलगा शाळेत जातो किंवा आपण स्वतः गेलेलो आहोत सर्व लोक, तर त्या टायमाला सर्व धर्म संभावाने जी आपण पहिली प्रार्थना म्हणतो ती सर्व भारतीय माझे बांधव आहेत,
मग हे सर्व भारतीय बांधव जर आहे तर मग यात जात धर्म आला कुठं? बरोबर. आणि आत्तापर्यंत जेवढे साधू संत महात्मे झालेत यांनी सुद्धा सांगितलं की सर्व धर्माने जगा, सर्व धर्माला धरून जगा, बरोबर. सर्वांच्या सुखदुःखात सामील व्हा. तर मग या ठिकाणी आपण हिंदू मुस्लिम हे भेदभाव का करतो? तर हे कुठंतरी चुकीचं घडलेलं आहे. म्हणून त्या ठिकाणी जी चेंगराचेंगरी झाली यामध्ये जो त्यांच्या उपासमारीवर वेळ आली, हां हां. ती उपासमारीची वेळ म्हणून त्या ठिकाणी त्यांनी ती जो काही लोकांनी, डायरेक्ट मी नाव घेत नाही की हे बरोबर. मुस्लिम समाजानेच केलं असं नाही आहे, पण ज्या लोकांच्या रोजीरोटीवर पाय पडला असेल त्या लोकांनी त्या ठिकाणी प्रयागराजच्या महाकुंभामध्ये त्यांनी तो उद्रेक घडून आणला आणि यामध्ये हजारो हिंदू लोक मारल्या गेलीत. बरोबर. तर इथं कुठंतरी प्रयागराजच्या त्या महाकुंभाला गालबोट लागलं आणि हे निंदनीय आहेत. तर याला पूर्णतः टोटली जबाबदार प्रशासन तिथलं, ते योग्य नव्हतं म्हणून घडलं हे सर्व. बरोबर. म्हणून माझी विनंती आहे की नाशिकमध्ये घडणाऱ्या कुंभमेळ्याला सुद्धा कुठल्याही जाती धर्माचा भेदभाव न करता बरोबर. फक्त त्यावरती ज्या दुकानं असतील ज्यातून नशापाणी केली जाते, हां हां. उदाहरणार्थ बिअर बार असतील, मटन चिकनचे दुकान असतील, नॉनव्हेजचे हॉटेल असतील, तर ह्या मात्र बंद कराव्या, बरोबर. जेणेकरून आपला हिंदू धर्माचा महामेळावा साधू संतांच्या पावनभूमीत नाशिकमध्ये साजरा होणारा हा चांगल्या पद्धतीने साजरा होईल, यावर मी एक छोटीशी सूचना म्हणून प्रशासनाला देऊ इच्छितो. त्यानंतर आता मी तर खरंच महाराष्ट्र राज्यातले जे प्रशासन आहे आणि जे पोलीस डिपार्टमेंट आहे यांचं खूप कौतुक करेल. का तर पोलीस डिपार्टमेंटचं जो कर्तव्य बजावणारा व्यक्ती आहे त्याच्याकडे जी भूमिका दिली, जे काम दिलं, तो अगदी योग्य पद्धतीने करतो. आता माझ्या माहितीनुसार की पंटू पूल म्हणून प्रयागराजला गंगा मैयाच्या तीरावर, ह्या तीरावरून त्या तीरावर जाण्यासाठी गंगा मैयामध्ये जे पाईप टाकून मोठे मोठे टँक टाकून बनवलेले पूल होते. बरोबर. हे 34 ते 35 पूल होते. बरोबर. त्यापैकी ज्या व्यक्तीला संगमावरती जायचं तर त्या व्यक्तीला जाण्यासाठी ना कुठलं साधन दिलं जात होतं, ना त्या तिथल्या परिवहन विभागाकडे तेवढ्या साधनं होती. अगदी 100 किलोमीटरवर त्यांनी पार्किंग केल्या. बरोबर. ते इथून लोक चालत तिथं आलेले लोक, थंडी वारा त्या टायमाला प्रचंड होता आणि अशा परिस्थितीत लोक लहान लेकरा बाळांना घेऊन, वयस्कर वृद्धांना घेऊन त्या ठिकाणी पोहोचलेले होते. बरोबर. पण प्रयागराजच्या ज्या संगमावरून परत त्यांना त्यांच्या कुठं आश्रम असेल, शिबिर असेल, ज्या ठिकाणी त्यांचा मुक्कामाची व्यवस्था असेल त्या ठिकाणी जायचं किंवा स्टेशनला जायचं म्हटलं, बस स्टँडला जायचं म्हटलं तरी त्यांना ते 32, 34 ते 35 पुलं असताना सुद्धा पहिला बंद, दुसरा बंद, तिसरा बंद, चौथा बंद, 5वा बंद, 7वा, 8वा, 9वा पूल बंद आणि 10वा पूल मात्र तिथून जा ये करण्यासाठी खुला ठेवलेला. आणि त्यामध्ये पण जसं आपल्याकडे गणपती मंडळाला आरती झाल्यानंतर तुम्हाला सोडलं जाईल, बरोबर, अशा पद्धतीने ते लोक होते, तिथले पोलीसचे जे कॉन्स्टेबल लोक होते, बरोबर, हे त्या ठिकाणी ते खुशाल गर्दी जमून द्यायचे आणि मग नंतर मात्र ते त्या लोकांना सोडायचे. म्हणजे काय व्हायचं, या ठिकाणी गर्दी जमा व्हायची. हो हो. असा एवढा महाकुंभमेळा असताना एवढी गर्दी जमा होत असताना एका ठिकाणी जमा करू नका. बरोबर. तिला पांगवा, तिला आजूबाजूला जाऊ द्या, तिला वेगवेगळे रस्ते उघडे करून द्या, जेणेकरून ते वेगवेगळ्या मार्गाने जातील आणि एका ठिकाणी गर्दी होणार नाही. त्या ठिकाणी मग त्याचा कुठंतरी असं गालबोट लागणार नाही, धक्काबुक्की होणार नाही, चोरी मारी होणार नाही. ह्या गोष्टी तिथं त्या प्रशासनाने काळजी घ्यायला पाहिजे होती. आता मी स्वतः जेव्हा संगमावरती गेलो तर त्या टायमाला मला ते 9 ते 10 म्हणजे 9 पूल बंद लागले आणि 10व्या पुलावरून मला जावं लागलं. त्यानंतरही पुढे मला खूप चालत जावं लागलं, तिथं साधनाची व्यवस्था नसल्या कारणाने. बरोबर. तर या ठिकाणी काय झालं की त्या कॉन्स्टेबलला मी विचारलं की म्हटलं, दादा सर जी ये आप बंद क्यों रख रहे? बोले हमारे साहब चले गए और वो बोले मैं आने तक यहाँ खोलने का नहीं. म्हणजे तिथली परिस्थिती अशी की जर एखादा PI जर तिथे ऑफिसर त्यांचा येऊन गेला तो म्हटला मी येईपर्यंत इथलं खोलायचंच नाही, मग त्याला 1 तास होऊ, 2 तास होऊ, 3 तास होऊ, तरी तो खोलून द्यायला तयार नाही. तोपर्यंत प्रवाशांची गर्दी प्रचंड वाढलेली असते. बरोबर. बरोबर.
आणि मग अशा वेळेला चेंगराचेंगरी होण्याची दाट शक्यता असते. बरोबर. पण तेच आपल्या इथलं जर पोलीस प्रशासन असतं त्या ठिकाणी, हम्म, हम्म. तर आपल्या इथल्या पोलीस प्रशासनाने डोकं लावलं असतं. बरोबर. आपल्या इथले कॉन्स्टेबल लोक सुद्धा खूप हुशार आहेत. बरोबर. अगदी वेळ प्रसंग राखून ते काम करतात. बरोबर. यात मी पोलीस प्रशासनाला खूप मानतो या विषयावर. हम्म. तर आपल्या इथले पोलीस डिपार्टमेंट खूप निर्णायक क्षमता आहे त्यांच्यामध्ये. किंवा तो कॉन्स्टेबल जर एखाद्याने ते त्यांच्या आदेशानुसार जरी थोडंसं छोटंसं समाजासाठी हो. आणि गर्दी पांगवण्यासाठी काम केलं ना, हो. तर अधिकारी रागवत नाही. पण इतके अधिकाऱ्याला घाबरतात. मी तर खरं सांगेल का UP बिहारच्या पोलिसांपेक्षा आमचा इथला सिक्युरिटी गार्ड बरा. का तो निर्णय तरी घेतो. हो सर. पण त्या कॉन्स्टेबलला निर्णय घेण्याची सुद्धा कॅपॅसिटी नाही. त्याला म्हणजे अक्कल शून्य माणसं काम करतात तिथे, असं मला म्हणायचं थोडं. हम्म, हम्म. ठीक आहे, त्यांचं डिपार्टमेंट असेल तर असेल, पण गर्व वाटतो मला महाराष्ट्र पोलीसचा सुद्धा. याचं कारण असं की त्या ठिकाणी त्या माणसांनी कॉन्स्टेबलनी ती गर्दी पाहून ते बॅरिकेड काढून लोकांना जाय करून द्यायला पाहिजे होती. हम्म. पण तसं न करता त्यांनी गर्दी जमा करण्याचा प्रयत्न केला. म्हणून याच्या कारणास्तव चेंगराचेंगरी पण झालेले आहेत. असे काही अनुभव आहेत. त्यानंतरचा जो माझा दुसरा मुद्दा आहे की जर लाखो लोक येत आहे, म्हणजे तो न्यूज चॅनल तर असं दाखवलं जायचं की 60 करोड लोक नाशिकचे आपले 60 करोड लोक महाकुंभसाठी आलेत. हे तर खरं फेकाफेकीच्या न्यूज आहे. बरोबर. मला सांगा, 60 करोड लोक येण्यासाठी अर्धा भारत देश खाली व्हायला पाहिजे. बरोबर. आता नाशिकमधून किती लोक गेले हो? मला तर कोणीच भेटलं नाही. कधी मध्ये कोणतरी भेटायचं. हम्म, हम्म. मला नाही वाटत खरंच मी 2 महिने जो अनुभव घेतला तो खूप मोठा अनुभव होता, महाअनुभव होता. हम्म. आणि महाकुंभात तो मी घेतलाय. तर 60 करोड लोक जर एका जागी जमा व्हायचे, 40 करोड लोक एका जागी जमा व्हायचे, तर प्रत्येक घरातला कमीत कमी 2-2 माणसं तरी गेली पाहिजे. तेव्हा तिथं म्हणजे अर्धा भारत तिथं पोहोचला होता का? बरोबर. या खोट्या बातम्या आहेत. हे फक्त एक कुठंतरी सरकारची किंवा तिथल्या लोकांची हवा करण्याचा हा प्रकार आहे. हा, हा. असं काही झालेलं नाही आहे. 60 करोड वगैरे लोक तिथं काही महाप्रयागराजला महाकुंभमध्ये पोहोचलेले नव्हते. एक लिमिटेड लोक होते, पण यांना मात्र अडकून ठेवलं होतं. म्हणून ती गर्दी दिसायची. मग ड्रोननी त्याचे फोटो चित्रीकरण केलं जायचं. हम्म. आणि याचा गाजावाजा केला. महाकुंभ करण्यापेक्षा आणि श्रद्धा भावना आणि हिंदू धर्माचा महासण म्हणून साजरा करण्यापेक्षा याची मीडियामध्ये जाहिरातबाजी जास्त आलेली, हे एक चुकीचं आहे. ते आपल्या इथं होऊ नये. दुसरी गोष्ट, ज्या तिथली जी व्यवस्था होती परिवहनाची, हम्म. तर ती परिवहन व्यवस्था जी सिटी बस असेल, काही असेल, हा, हा. ऑटो रिक्षा असतील, तर यांना मात्र खुलं सोडावं. का तर येणारे जाणारे यात्रेकरू येणारे जाणारे भक्त आहे, यांना कुठं ह्या ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी जाता आलं पाहिजे. बरोबर. सोयीस्कररित्या जाता आलं पाहिजे. बरोबर. कमी पैशात जाता आला पाहिजे. हे आपल्या नाशिकच्या प्रशासनाने, महाराष्ट्राच्या प्रशासनाने नियोजन करावं. कारण मी एक अनुभव असा वाईट घेतला की त्या ठिकाणी ऑटो रिक्षा बंद, हम्म. परिवहन विभागाच्या सिटी बसच्या गाड्या म्हणजे अगदी तासाला एखादी बस, बरोबर. अशा पद्धतीने, आणि तासाभरात तिथं हजारो गाड्या यायच्या. हा. आणि त्यात हजारो गाड्यामध्ये 100 किलोमीटर, 50 किलोमीटर, 30 किलोमीटर जे अंतर असेल, हा, हा. त्यातून एक बस भरणार, तर बाकीच्या लोकांनी जायचं कशात? बरोबर. हे चुकीचं नियोजन होतं. त्यामुळे तिथं असं घडलं की जे टाकारगिरी करणारी लोक जे होते, जे चोरीच्या याच्यातून किंवा कोणी याच्यासाठी पोटासाठी कष्ट केले, गुन्हेगारी वृत्तीचे, तर गुन्हेगारी वृत्तीचे काही लोक होते, हम्म. तर ते 2 व्हीलरनी, महिला असो पुरुष असो, यांना 300 रुपये द्या तुम्हाला अमुक जागेवर सोडतो, हा, हा. 500 रुपये द्या तुम्हाला तमुक जागेवर सोडतो, हा, हा. 1000 रुपये द्या तुम्हाला अशा ठिकाणी सोडतो. हा, हा. त्यामध्ये काय झालं की जे यात्रेकरू होते त्यांच्या कोणाच्या बॅग गेल्यात, हा, हा. कोणाचं मोबाईल गेलेत, हा, हा. कोणाला अंधाराच्या गैरफायदा घेऊन लुटलं गेलं. हा, हा. तेच जर ऑथोराईज ऑटो रिक्षा चालक असतील, हम्म. किंवा इथल्या सिटी बस असतील, हम्म. किंवा टॅक्सी असेल, ह्या जर चालू राहिल्या असत्या तर त्याची कुठेतरी नोंद असती. बरोबर. 2 व्हीलरवरती प्रवास करावा लागला अक्षरशः. आणि त्या गंगामैयामध्ये ज्या प्लेट आथरल्या होत्या, त्या प्लेटवरती पाणी मारलं जायचं आणि तिथं चिखल तयार व्हायचा. हा, हा. त्या 2 व्हीलर खाली पडायच्या, त्यातून किती लोकांचे तरी अपघात झालेले. बरोबर. तर अशा पद्धतीने तिथलं नियोजन पूर्णतः चुकीचं होतं. माझ्या माहितीत असं आहे की नाशिकचे काही प्रशासन, कलेक्टर ऑफिसचे काही लोक किंवा अजून काही प्रशासनाचे लोक प्रयागराजला गेले होते महाकुंभ कसा झाला, त्यांनी कसं नियोजन केलं हे बघण्यासाठी. मला वाटतं त्यांचं नियोजन पूर्णतः ढासळलेलं होतं, चुकीचं होतं, योग्य पद्धतीचं नव्हतं. मी ठामपणे सांगतो. उलट मी तर हे सांगेल इथल्या नाशिकच्या प्रशासनाला, महाराष्ट्राच्या सरकारला, की त्या लोकांना इथं बोलवा की नाशिकचा
कुंभमेळा कसा साजरा होतो, कुठंही गालबोट लागत नाही, कुठलाही जाती धर्म दाखवला जात नाही, सर्व धर्म संभावाने इथं हा मोठा महाउत्सव साजरा केला जाईल. हां हां. आणि त्यांना आपला अभ्यास करायला हवा, आपण त्यांचा अभ्यास करू नका, आपला अभ्यास त्यांना करायला हवा. बघा कसा नाशिकचा आणि महाराष्ट्राचा गाजावाजा होतो की नाही होतो बघा. आणि खूप छानपैकी महाकुंभ होईल. या पद्धतीने जर प्रशासनाने थोडंसं, मी छोटा माणूस आहे, कुठला अधिकारीने कुठला हे नाही की मी ऑर्डर काढू शकतो, पण मी ऑर्डर नाही काढत. मी घेतलेला अनुभव हा वाईट होता. पण नाशिकमध्ये खूप सुंदरपैकी कुंभमेळा होईल अशी त्र्यंबक राजाकडे प्रार्थना करतो. आणि प्रशासनालाही विनंती करतो की तिथल्या प्रशासनाला जरूर इथं बोलवा आणि आपला कुंभमेळा यशस्वी करून दाखवा. धन्यवाद. जय हो, जय क्रांतिकारी, जय महासंघ, जय महाराष्ट्र, जय शिवराय. 1. तर धन्यवाद सर, आपण आपला मौल्यवान वेळ आणि किमती वेळ काढून इथे आलात. आपला अनुभव सगळ्या प्रेक्षकांसोबत आपण व्यक्त केलात, त्यासाठी मी दिलगिरी व्यक्त करतो. आणि धन्यवाद सर, आपण खूपच सुंदर असा अनुभव आपल्या या नाशिककरांसाठी व्यक्त केलेला आहे, त्यासाठी मी तुमचे एक सर धन्यवाद सर. आपण खूप सुंदर असा अनुभव आपल्या नाशिककरांसाठी या ठिकाणी व्यक्त केलेला आहे, त्यासाठी मी तुमचे मनस्वी आभार मानतो. आणि प्रशासन तुम्ही सांगितलेल्या अनुभवावर नक्कीच काही ना काही उपाय काढतील अशी मी अपेक्षा बाळगतो. आणि आपला नाशिकचा कुंभमेळा हा खूप सुखरूपपणे कोणालाही गालबोट न लागता पार पडेल अशीही देखील मी अपेक्षा बाळगतो. आणि अशाच नवनवीन बातम्यांसाठी व मुलाखतीसाठी आपल्या क्रांती योद्धा न्यूज चॅनलला आता सबस्क्राईब करून ठेवा. तोपर्यंत नमस्कार. जय महाराष्ट्र.